थंडीच्या दिवसात केली जाणारी मिक्स भाजी उंदियो, गुजरात स्पेशल भाजी। 1 वाटी मेथीची भाजी घेऊया। स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेऊया। हळद, लाल तिखट, मीठ, ओवा, तीळ, अद्रक, लसूण, हिरवी मिरची पेस्ट व पाव टीस्पून खायचा सोडा टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकून घेऊया। गव्हाचं, ज्वारीचं किंवा बाजरीचं कुठलंही एक पीठ अर्धी वाटी टाकून घेऊन पाव वाटी डाळीचं पीठ टाकून घेऊया। हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे व थोडं थोडं पाणी टाकत पीठ घट्ट तिंबून घेतलं आहे। या पद्धतीने तुम्ही सिलेंडर आकार किंवा गोल असे उंडे करून घ्या। व इतर भाजी पाहूया। हे रताळं साल काढून घेतलं आहे, बटाटा साल काढून घेतला आहे, वांगा, हिरवा वाटाणा आणि ही पापडी किंवा पावटा, याच्यातले आपण काही दाणे काढून घेऊया व काही शेंग कवळे असतील तर ते कवळे शेंग तसेच वापरूया। या सर्व भाजींऐवजी तुम्ही इतरही तुम्हाला आवडतील त्या सीजनल भाज्या घेऊ शकता। गॅसच्या शेगडीवरती तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झाले की आपण करून घेतलेले मुठिया तळायला घेऊया। छान गोल्डन आकार होईपर्यंत हे मुठिया आपण तळून घेऊया। हे मुठिया असेही खायला खूप छान लागतात। रताळीचे पण मोठे काप करून घेऊन या तेलामध्ये आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया। रताळे पण छान गोल्डन कलर तळून झाले आहे। एका डिश मध्ये काढून घेऊया व यानंतर आपण बटाटे टाकून तळून घेऊया। बटाटे पण गोल्डन कलर होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। छान गोल्डन कलर झाले की आपण तळून बाजूला काढून घेऊया। त्यानंतर आपण वांगी टाकून घेऊया व वांगी तळायला ठेवून इकडे दुसरीकडे मसाला करत असताना मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊन निवडून घेऊया। हिरवा ओला वाटाणा टाकून घेऊया। अद्रक, लसूण, हिरवी मिरची टाकून घेऊया। आपल्याला इथे तिखट छान पाहिजे त्यामुळे मिरची तुम्ही चवीने टाका। तीळ, जिरे, खोबरं आणि शेंगदाणे, लाल तिखट व हळद, मीठ व साखर चवीप्रमाणे टाकून छान मिक्सरमध्ये पेस्ट फिरवून घेऊया। या पद्धतीने आपलं हे सारण तयार आहे। आपली वांगी पण तळून झाली आहे, काढून घेऊया। दुसऱ्या शेगडीवरती, गॅसच्या शेगडीवरती आपण तळलेलंच तेल फोडणीसाठी वापरून घेऊया। तेल गरम झाले की यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून छान मिक्स करून घेऊया व पावटाची शेंग आणि दाणे काढून घेतले होते ते टाकून मसाला सर्व फिरवून घेऊया। अर्धी वाटी पाणी टाकून घेऊन ही शेंग आपण छान थोडी मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजून घेऊया, वाफून घेऊया। अतिशय रुचकर अशी ही भाजी तयार होते। शेंग छान शिजून तयार आहेत। मसाल्याला तेल पण सुटलं आहे। आपण तळून घेतलेले सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। मुठिया पण टाकून घेऊया। यामध्ये थोडंसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे अर्धी वाटी पाणी टाकून घेऊन सर्व मसाला या आपण टाकलेल्या भाज्यांना लागण्यासाठी 1-2 मिनिट आपण हे झाकून वाफून घेऊया। एक 2 मिनिटांनंतर आपली ही भाजी तयार झाली आहे। यावेळेला तुम्ही थोडीशी टेस्ट करून पहा। तिखट मीठ तुम्हाला लागेल तर वाढवा आणि परत फिरवून घ्या। असं हे गरमागरम उंदियोची भाजी तयार आहे। गरमागरम पुरी बरोबर सर्व करा व थंडी एन्जॉय करा। टेस्टी, हेल्दी खा व स्वस्थ रहा।